बेडरूमचे सारेच्या सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहे। बेडरूम मधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथे ठेवलेली नाहीये। जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरात मध्यरात्री झालेल्या चोरीनं फक्त घरातील सोनं रोकडच नाही तर राजकीय वर्तुळातल्या चर्चांचं तापमानही वाढवलंय। चोरी गेलेले 35,000 रुपये, 8 तोळे सोने आणि काही भेटवस्तू एवढेच नव्हे तर 20 सीडी, 13 पेन ड्राईव्ह आणि काही महत्त्वाची कागदपत्रही गायब झाली आहेत। पण खडसे यांनी स्पष्ट सांगितलं, ही साधी चोरी नाही, ही नियोजनबद्ध हल्ला आहे। खडसे मुंबईत असताना हा सगळा प्रकार घडला आणि बातमी कळताच ते थेट जळगावात धावले। घरात पाहणी करून त्यांनी थेट माध्यमांसमोर आरोपांचा तोफखाना उघडला। माझ्या बेडरूम मधील महत्त्वाची कागदपत्र गायब आहेत, म्हणजेच माझ्या घराची माहिती आतल्या माणसालाच होती। भ्रष्टाचाराशी संबंधित काही कागदपत्र जी मी माहिती अधिकारातून मिळवली होती ती चोरीला गेली आहेत। अर्थातच हा सोने नोटांचा नव्हे तर फाईल सीडीचा गेम असल्याचं खडसे यांचं म्हणणं आहे। घटनेच्या रात्रीचं आणखी एक संशयास्पद सूत्र, रात्री 12:37 परिसरातील पथदिवे बंद झाले आणि काही मिनिटातच चोरी झाली। इतकं अचूक टायमिंग योगायोग नसावा असा खडसे यांचा संशय। याच रात्री वॉचमन सुट्टीवर म्हणजेच ग्राउंड क्लिअर होतं। या घटनेवरून खडसे यांनी पोलीस यंत्रणेलाही चांगलंच धारेवर धरलं। पोलिसांचा वचक संपलाय, ते फक्त हप्ते गोळा करण्यात व्यस्त आहेत। जिल्ह्यात दरोडे, वाळू तस्करी, लूटमारी वाढली आहे। माझ्या घरातच नाही तर रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या घरावरही दरोडे पडले आहेत असा थेट आरोप त्यांनी केलाय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांकडे 3 मोठ्या बॅगा असल्याचं दिसतंय आणि आता चर्चेचा विषय असा की त्या बॅगांमध्ये सोनं होतं की राजकीय सिक्रेट फाईल्स। राजकीय पंडितांचं निरीक्षण असं, खडसे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आलेत। त्यांनी केलेले आरोप जर खरे ठरले तर ही घटना जळगावच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात पोलीस फाईल कनेक्शन उघड करू शकते। खडसे यांच्या घरातील चोरी फक्त घरफोडी नाही, ती महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका अदृश्य हाताची हालचाल असल्याची चर्चा जोरात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।